गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशनमध्ये आपण युनिट जो घेतला होता लास्ट वीक पूर्ण आपण इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती पूर्णपणे प्रिपेअर केलं होतं. सो जे जे टॉपिक आपण या वीकमध्ये पूर्ण प्रिपेअर केलेले आहेत त्याच्यावरचं एमसीक्यू प्रॅक्टिस आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. सो सेशन स्टार्ट करण्यापूर्वी होपफुली तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर असेल. ओके, सो विल स्टार्ट द सेशन फॉर टुडे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, जो कोर्स तुम्हाला या एक्झाम मध्ये सक्सेसफुल करण्यासाठी हेल्पफुल ठरेल. या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण मॉक टेस्ट, संपूर्ण नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQ जो तुमचा बेस पक्का करेल आणि पेपर 1 फुल कोर्स म्हणजेच पेपर 2 सोबतच पेपर 1 चं प्रिपरेशन याच्यामध्ये होणार आहे, म्हणून आम्ही याला फुल कोर्स असं म्हणत आहोत. या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज, पण 20% डिस्काउंट त्याच्यावरती आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस ओनली 8,000 रुपीज होते. प्रोसिजर देखील सोपी आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट 2025 इकॉनॉमिक्स सर्च करा. लगेचच तिकडे कोर्सला जॉईन होऊ शकता. सो अशा कोर्सला जॉईन करा ज्याची जी प्रिपरेशन आपली न्यू बॅच जी स्टार्ट होणार आहे ती स्टार्ट होणार आहे 27th ऑफ जानेवारी. ओके, सो 27th ही जी डेट आहे त्या डेटला लक्षात ठेवून आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करण्यासाठी लवकर कोर्सला जॉईन व्हा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. ओके, सो मी क्वेश्चन इथे घेतलेले आहेत, ते क्वेश्चन मी तुम्हाला सांगते, रीड करते ऑप्शन आणि त्याच्यातलं आन्सर काय असू शकतं याच्यासाठी तुम्हाला मी एक थोडा वेळ देईल. ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह प्रीमियरमध्ये तुम्ही मला सांगू शकता चॅट बॉक्समध्ये की याचा आन्सर काय असू शकतं. देन फायनल मी त्याचं करेक्ट आन्सर काय असेल ते देखील तुम्हाला सांगेल. ओके ओके, सो फर्स्ट क्वेश्चन फॉर टुडेज सेशन इज इकॉनॉमिक ग्रोथ इज प्रायमरीली मेजर्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. आर्थिक विकासाचे प्रामुख्याने खालीलपैकी कशाद्वारे मोजला जातो किंवा कोणत्या एक मेजर जे आहे म्हणजे कशाने मोजला जातो. इकॉनॉमिक ग्रोथ जे आहे, आर्थिक वृद्धी जी आहे, इथे विकास नाही तर मराठीमध्ये इथे वृद्धी पाहिजे. ठीक आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठीमध्ये ट्रान्सलेट होताना कधी कधी चुकू शकतं, पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ग्रोथ विचारले की विकास. ठीक आहे, सो इथे इकॉनॉमिक ग्रोथ विचारले म्हणजे आर्थिक वृद्धीचं खालीलपैकी कोणतं एक मेजर आहे, मोजमाप आहे ज्याने मोजलं जातं. ऑप्शन ए ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP, पर कॅपिटा इन्कम, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, का? कारण बघा आता GNP वगैरे पण इथे आहेत, पण मोस्ट प्रोबॅबली जेव्हा तुम्ही न्यूज ऐकलात किंवा इकॉनॉमिक स्टुडंट म्हणून इकॉनॉमी मध्ये तुम्ही काय जास्त महत्वपूर्णपणे अभ्यास करता, तर GDP. एखाद्या राष्ट्राचा किंवा तुमच्या कंट्रीमध्ये जास्तीत जास्त वस्तूंचं प्रोडक्शन कशामध्ये झालेलं आहे किंवा काय सर्व्हिसेस तुम्ही दिलेल्या आहेत, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपण GDP मध्ये बघतो. ठीक आहे, स्पेसिफिकली तुमच्या कंट्रीच्या बॉर्डर लाईन मध्ये किती एका वर्षामध्ये उत्पादन झालेलं या वस्तूचं सेवांचं तुम्ही मोजत असता. कशामध्ये? GDP मध्ये. तर तो एक तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देतो की किती इथे तुमचं एकूणच विकास किंवा वृद्धी झालेली आहे. ठीक आहे, तर त्यामुळे GDP हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, सकल देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे, क्लिअर आहे? Then next question, which of the following is a characteristics of economic development but not economic growth? बघा, खालीलपैकी कोणते आर्थिक वृद्धीचे वैशिष्ट्य आहे परंतु आर्थिक विकासाचं सिद्धांत वैशिष्ट्य आहे, पण आर्थिक वाढीचं किंवा आर्थिक वृद्धीचं इथे वैशिष्ट्य नाही असे विचारले. ऑप्शन ए increase in GDP, structural changes in economy, higher levels of savings and investment, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. काय विचारलाय प्रश्न परत एकदा बघा, खालीलपैकी कोणतं आर्थिक विकासाचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे काय की ज्याच्यातून आपल्याला दिसते की त्या कंट्रीची वाढ झालेली आहे. बरं, ठीक आहे, पण आर्थिक वृद्धीचं वैशिष्ट्य नाही. वृद्धी आपण शिकलेलो आहोत आपल्या थेरी सेशन मध्ये की वृद्धी ही नंबर्सने शो केली जाते आणि विकास
त्यातल्या दिसणाऱ्या दृष्टिकोनावरून किंवा त्यातनं जे आपल्याला काही नवीन प्रगती झालेली आहे ती दिसते. त्याच्यापैकी कोणता आन्सर करेक्ट असेल मग? ओके, सो याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी, स्ट्रक्चरल चेंजेस इन इकॉनॉमी. ठीक आहे, अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल जे आहेत हे तुमच्या आर्थिक विकासाचं वैशिष्ट्य आहे, पण आर्थिक वाढीचं नाही. संरचनात्मक बदल म्हणजेच काय, की टेक्नॉलॉजी कशी वाढलेली आहे किंवा लोकांचं राहणीमान किती वाढलेलं आहे, सिटीमध्ये किती बदल झालेले आहेत, त्याच्यानंतर ज्या सर्व्हिसेस गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते किंवा ज्या सर्व्हिसेस लोकांना दिल्या जातात त्यामध्ये किती वाढ झालेली आहे. हे संरचनात्मक बदल आपल्याला जेव्हा दिसून येतात डोळ्याने किंवा ते फील होतात तेव्हा तो आर्थिक विकास असतो. पण आर्थिक वृद्धीचं हे वैशिष्ट्य नाही. आर्थिक वृद्धी कधी दिसून येईल, जेव्हा नंबर्स मध्ये आपल्याला चेंजेस दिसून येतील, ते पण पॉझिटिव्ह चेंजेस. ठीक आहे, त्यामुळे स्ट्रक्चरल चेंजेस इकॉनॉमीमध्ये होत आहेत, हे आर्थिक वृद्धी होते असंच नाही. आर्थिक वृद्धी आपण दरवर्षी चेक करतो, पण डेव्हलपमेंट जे आहे, विकास जो आहे, तो आपल्याला कालांतराने दिसतो. सो स्ट्रक्चरल चेंजेस किंवा संरचनात्मक बदल हे पण आपल्याला कालांतराने दिसतात. दरवर्षी चेंज झालेला दिसतो का? नाही. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, की हे जे कॅरेक्टर आहे संरचनात्मक बदल अर्थव्यवस्थेतील आर्थिक विकासाचं वैशिष्ट्य आहे, आर्थिक वाढीचं नाही. ठीक आहे. Then next question, the solo growth model emphasize the role of solo growth model आपण बघितलेलं आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी कशावरती भर दिलेला आहे? ऑप्शन इनोव्हेशन्स, बी कॅपिटल गव्हर्नमेंट पॉलिसी, ह्युमन कॅपिटल. कोणतं? इनोव्हेशन्स म्हणजे नवसंकल्पना, भांडवल संचय, सरकारी धोरण, मानवी भांडवल. या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कशावरती भर दिलेला आहे ग्रोथ मॉडेलमध्ये? सोलो ग्रोथ मॉडेल यांच्या मॉडेलमध्ये कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॅपिटल अक्युमुलेशन, भांडवल संचय. ठीक आहे, ऍडम स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पण दृष्टिकोनामध्ये कॅपिटल अक्युमुलेशन किंवा भांडवल संचय ही एक गोष्ट होतीच, पण सोलो ग्रोथ मॉडेलमध्ये देखील भांडवल संचय हे काय आहे, एका इकॉनॉमीला ग्रोथ करण्यासाठी हेल्प करतं. ठीक आहे, जसं कॅपिटल अक्युमुलेशन होतं म्हणजे भांडवल संचय होतं, तसंच टाइम म्हणजे तो टाइम जसा ऍड होत जातो तसंच टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा काय होते, प्रोग्रेस होत जाते. जर तुमच्याकडे भांडवलच नसेल, भांडवल म्हणजे मशीन पण येते. ठीक आहे, तर त्या मशीनीमध्ये वेगवेगळी प्रोग्रेस होते, म्हणजेच तुमचं कॅपिटल अक्युमुलेट होते, भांडवल संचय होते आणि टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस सुद्धा होते. तर हेच आपल्याला सोलो ग्रोथ मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे, की कॅपिटल अक्युमुलेशन या पॉइंटनुसार म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार कॅपिटल अक्युमुलेशन झालं तर इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते, ज्यामध्ये टेक्निकल प्रोग्रेस हा एक मुख्य घटक यांच्यामध्ये मांडलेला आहे. ठीक आहे, आणि हा मॉडेल आपण बघितलेला आहे. कसं बघितलेला आहे, की जेव्हा एखादी कंट्री काम करत असते किंवा कंट्री एखादं सेव्हिंग्स करत असते. ठीक आहे, प्रत्येक इन्कम एक प्रपोर्शन प्रत्येकाचा ठरलेला आहे आणि त्या प्रपोर्शन मध्येच लोक कंट्रीचं पॉप्युलेशन, लेबरचा सप्लाय आणि जे काही इन्कम आहे हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे सप्लाय जर 4 लोकांचा असेल तर 4 लोकांचं इन्कम आहे आणि त्या इन्कम मधूनच लोक काय होत असतात, मग कॅपिटल इंटेन्सिव्ह होत असतात. ठीक आहे, प्रत्येकाला त्याचं एम्प्लॉयमेंट मिळते आणि मग आपोआप ग्रोथ होते. ठीक आहे, कॅपिटल अक्युमुलेट झाल्यामुळे, भांडवल संचय झाल्यामुळे. ठीक आहे, देन नेक्स्ट MCQ. Next question is, the term sustainable development was popularized by which report? ठीक आहे, कोणती टर्म, शाश्वत विकास हा शब्द कोणत्या अहवालाने लोकप्रिय झाला आहे किंवा केला आहे? ऑप्शन ए, ब्रुटलँड रिपोर्ट, बॅव्हरेज रिपोर्ट, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट की क्योटो प्रोटोकॉल. या ऑप्शन्स पैकी तुम्हाला काय वाटतंय? Yes, what will be the answer?
ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, ब्रूटलँड रिपोर्ट. ठीक आहे. ब्रूटलँड रिपोर्ट मध्ये शाश्वत विकास ही संकल्पना मांडण्यात आली होती. या रिपोर्टलाच कॉमन फ्युचर, ठीक आहे, काय म्हटलं जातं आणखीन, कॉमन फ्युचर. कॉमन फ्युचर म्हणून पण याला ओळखलं जातं. हा रिपोर्ट 1987 ला पब्लिश केला होता. कोणी केला होता? तर WCED म्हणजेच वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, WCED. ठीक आहे. W फॉर वर्ल्ड, C फॉर कमिशन, E फॉर एन्व्हायरमेंट अँड D फॉर डेव्हलपमेंट. या कमिशननी हा ब्रुटलँड रिपोर्ट प्रसिद्ध केला होता 1987 मध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय केली होती, मांडली होती. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. खालीलपैकी कोणता घटक आर्थिक विकासाचा घटक नाही? ऑप्शन ए, टेक्नॉलॉजी, नॅचरल रिसोर्सेस, हाय इन्फ्लेशन अँड लेबर. Okay, what do you think? What will be the correct answer for this question? ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, हाय इन्फ्लेशन. आता हाय इन्फ्लेशन रेट किंवा मार्केटमध्ये, इकॉनॉमीमध्ये जर इन्फ्लेशन असेल तर तो इन्फ्लेशन रेट मार्केटमधल्या नंबर्स वरती परिणाम करेल, म्हणजे प्रोडक्शन आउटपुट डिमांड वरती परिणाम करेल. पण मग टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स झालेली आहे, नॅचरल रिसोर्सेस किती क्वालिटीचे आहेत, लेबरची क्वालिटी काय आहे, सप्लायची क्वालिटी काय आहे लेबर्सच्या, हे इकॉनॉमिक ग्रोथ तुम्हाला काय करतं, नॉट अ फॅक्टर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. हा, हे नंबर्स तुम्हाला याच्यामध्ये दाखवले जातात, किती ऍडव्हान्समेंट, किती नॅचरल रिसोर्सेस, लेबरचा काय नंबर आहे. पण इन्फ्लेशन हा रेट हा कायम, म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं इन्फ्लेशन जर असेल तर ते तुम्हाला काय स्पेसिफिकली नंबर किंवा रेशिओ, इथे इन्फ्लेशन काय कंटिन्यू 4-5 वर्ष राहिलं आणि मग त्यातून तुमचं डेव्हलपमेंट झाले की अधोगती झाले हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ काय आहे याचा हा जो पॉइंट आहे, इज नॉट अ फॅक्टर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. इन्फ्लेशन इज नॉट पार्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे. उच्च महागाई हा काही विकासाचा किंवा वृद्धीचा घटक नाही, पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते विकासाच्या घटक आहेत. ठीक आहे, वृद्धीचा घटक आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. What does the Harrod-Domer model primarily focus on? हेरॉड-डोमरचं एक मॉडेल आहे, ग्रोथ मॉडेल. ते नेमकं कशावरती लक्ष केंद्रित करतं? आपण बरेचसे मॉडेल बघितलेले आहेत जे ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये हॅरॉड-डोमर एक मॉडेल, हॅरॉड-डोमर यांचे एक मॉडेल आहे ग्रोथ मॉडेल. तो प्रायमरीली कशावरती फोकस करतो? ठीक आहे. ओके, सो ऑप्शन्स आहेत रोल ऑफ सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्स, त्याच्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथ, गव्हर्नमेंट स्पेंडिंग, इन्कम अँड रिडिस्ट्रीब्युशन. व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? म्हणजे हेरॉड-डोमर मॉडेलचं तुम्हाला माहिती आहे का किंवा मिस झालेलं असेल तर मी इथे एक्सप्लेन करेल, डोंट वरी. ओके, सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. जसं की आपण बघितलं होतं की रोल ऑफ सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट या गोष्टीवरती हेरॉड-डोमर मॉडेलमध्ये फोकस केलेला आहे इकॉनॉमिक ग्रोथची अभ्यास करताना. ऍडम स्मिथ यांचं बघताना आपण 5 गोष्टी बघितल्या होत्या की नॅचरल लॉ, त्याच्यानंतर कॅपिटल अकोमोलेशन, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन नसणार आहे, त्याच्यानंतर आणखीन या ज्या गोष्टी आहेत, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर. ठीक आहे. तर हे काय आहे, हे त्यांचे पॉइंट्स आहेत ज्याच्यानुसार ग्रोथ होते ते असं सांगितलं होतं. तर हॅरॉड-डोमर यांनी या गोष्टीवरती फोकस केलाय की सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट या गोष्टी ज्या आहेत ते इकॉनॉमिक ग्रोथला चालना देत असतात. पण त्या दोघांना पुश करणारा किंवा इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती बेसिकली सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट वरती डिपेंड आहे, असं हॅरॉड-डोमर यांनी सांगितलेलं आहे. कुठल्या थिअरीज मध्ये? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट थिअरीज मध्ये. ठीक आहे.
सो पहिली जी गोष्ट आहे, ही जी थेअरी आहे ती 1939 मध्ये हेरॉड यांनी डेव्हलप केली होती, रॉय हेरॉड यांनी. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन 1946 मध्ये मग डोमर यांनी त्याला आणखीन ऍडव्हान्समेंट मध्ये प्रूव्ह केलं, सगळ्यांना सांगितलं. आणि त्यामुळे ह्याला आपण हेरॉड डोमर ग्रोथ मॉडेल म्हणून ओळखतो. ठीक आहे, हेरॉड डोमर वृद्धीचं मॉडेल असं आपण म्हणतो. सो याच्यामध्ये काय केलेलं बघा, यांचं असं म्हणणं आहे, जर इन्व्हेस्टमेंट वाढली तर कॅपिटल स्टॉक वाढेल. काय वाढेल? कॅपिटल स्टॉक म्हणजे भांडवल संचय वाढेल. ठीक आहे, भांडवल संचय वाढला तर इकॉनॉमिक ग्रोथ होईल. ठीक आहे, इकॉनॉमिक ग्रोथ होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथ झाली तर लोकांकडे पैसे अवेलेबल होतील, जे काय करतील? सेव्हिंग करतील. सेव्हिंग वाढली की आपोआप इन्व्हेस्टमेंट वाढेल. सो अशा पद्धतीचं चक्र इकॉनॉमी मध्ये चालत असतं. आणि याच्यामुळे इथे हेराडोमन मॉडेलमुळे ग्रोथ अशा पद्धतीने होते. बेसिकली सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट वरती अशा पद्धतीने ग्रोथ डिपेंड असतं, हे हेराडोमर मॉडेल यांनी सांगितलेलं आहे. कसं? सेव्हिंग्स फर्स्ट केली जाईल. सेव्हिंग कधी केली जाईल? जेव्हा सेव्हिंग झाली तर इन्व्हेस्टमेंट होईल, इन्व्हेस्टमेंट झाली तर कॅपिटल स्टॉक वाढेल, कॅपिटल स्टॉक वाढला तर सगळ्यांचा रोजगार वाढेल, रोजगार वाढल्यास म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ होईल, ग्रोथ झाल्यामुळे सगळ्यांकडे पैसे खर्चायला राहतील, खर्चून मग सेव्हिंग्स करायला पण पैसे त्यांच्याकडे उरतील. पर्यायाने सेव्हिंग झाली की इन्व्हेस्टमेंट, परत ते चक्र काय होणार? सुरू होणार. तर हे आपल्याला कोणी सांगितलेलं आहे? हेरॉड डोमेल यांनी. ठीक आहे, बेसिकली हे केन्सियन मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ याच्यावरती बेस्ड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इकॉनॉमी इज सेट टू बी डेव्हलप वेन, अर्थव्यवस्था विकसित आहे असं कधी म्हटलं जातं? ऑप्शन ए, ऑल सिटीजन्स have jobs, industrial production is high, there is a sustained increase in living standards, population growth stops. सर्व नागरिकांना नोकऱ्या असतील त्यावेळेस, औद्योगिक उत्पादन जास्त असेल त्यावेळेस, राहणीमानात सातत्याने वाढ होत आहे त्यावेळेस, लोकसंख्या वाढ थांबते त्यावेळेस आपण त्याला इकॉनॉमी डेव्हलप झाली असं म्हणतो. सांगा आता मला याच्यामध्ये कोणतं करेक्ट आन्सर असेल? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, देर इज अ सस्टेन इंक्रीज इन लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड. आपण बघितलं होतं की स्पेसिफिकली डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ग्रोथ जर तुम्हाला न्यूमरिकल वाढ दाखवत असेल तर जी डेव्हलपमेंट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन करून सांगेल. आणि हे डिस्क्रिप्शन लिव्हिंग स्टँडर्ड कसा वाढलाय हे तुम्हाला नंबर्स मध्ये कोण नाही सांगणार, की लोकांच्या राहण्यामध्ये काय बदल झाले, वापरण्यामध्ये काय बदल झाले, त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये काय बदल झाले, याच्यानुसार त्यांचा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड कसा बदललाय याच्यावरून तुम्ही सांगू शकता की एखादा इकॉनॉमी किती डेव्हलप झाले, कशी डेव्हलप झाले. त्यामुळे ऑप्शन सी इथं परफेक्ट सांगतो की राहणीमानात सातत्याने वाढ होत राहिली तर अर्थव्यवस्था डेव्हलप झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, the next question, human development index, that is HDI, measures development using all except मानव विकास निर्देशांक सर्व मेजर्सचा वापर करून विकास मोजतो. कोणत्या कोणत्या मेजर्सचा वापर HDI मध्ये केला जातो? HDI आपण बघितलेला आहे, त्या HDI मध्ये कोणत्या गोष्टी बाकी आहेत? ऑप्शन्स, एज्युकेशन लेवल्स, लाईफ एक्सपेक्टन्सी, इन्कम लेवल, मिलिटरी स्पेंडिंग. कोणता आन्सर असेल याचा? ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, मिलिटरी स्पेंडिंग. ऑब्विसली आपण बघितलं होतं की स्कूल्स म्हणजे सरासरी सॉरी याच्यात एज्युकेशन लेवल किंवा शैक्षणिक स्तर म्हणजे साक्षरता दर तिथे मोजला जातो. बरोबर आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे सरासरी आयुर्मान किती आहे हे मोजलं जातं. आणि पर कॅपिटा इन्कम काय म्हणजे इन्कम लेवल सुद्धा तिथे मोजले जाते. तर या तीन गोष्टींना कन्सिडर केलं जातं HDI मध्ये. ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये. मिलिटरी स्पेंडिंग किती झाली हे इथे कॅल्क्युलेट केलं जात नाही. ठीक आहे, HDI लक्षात राहील. HDI रिपोर्ट कोण पब्लिश करतो? UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, इकॉनॉमिक ड्युअलिझम इज अ कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस्ड बाय. आर्थिक द्वैतवाद ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? ऑप्शन ए, गुन्नार मेंडरल, डब्ल्यू आर्थर लुईस, ॲडम स्मिथ, जॉन मिनियार्ड केन्स. ओके, काय आन्सर वाटतं त्याचं?
ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, आर्थस लुईस यांनी. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर सगळ्यात पहिले J.H. बोक यांनी ही कन्सेप्ट मांडलेली आहे. कोणी? J.H. बोक. ठीक आहे, सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस केली होती 1953 मध्ये. पण याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मग पुढे जाऊन लुईस यांनी ही कन्सेप्ट काय केलेली आहे, पुढे आणलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लुईस यांनी काय केलं होतं, लेबर सप्लाय आणि रुरल अर्बन मायग्रेशन जे आहेत या गोष्टींना पुढे आणण्यासाठी किंवा ह्या कन्सेप्टला क्लिअर करण्यासाठी त्यांनी ड्युअलिझम किंवा दोन गोष्टीची कन्सेप्ट इथे इकॉनॉमी मध्ये त्यांनी पुढे आणलेली आहे. ठीक आहे, okay, the next question is trickle down effect in economic development refers to. आर्थिक विकासातील trickle down effect म्हणजे काय? ऑप्शन ए, redistribution of wealth through the taxation, growth benefit reaching the lower income groups over the time, higher consumer spending due to tax cuts, foreign aid helping to the poorest nation. कर आकारणीद्वारे संपत्तीचं पुनर्वितरण, विकासाचा लाभ कालांतराने अल्प उत्पन्न गटापर्यंत पोहोचतो. कर कपातीमुळे ग्राहकांचा खर्च वाढला, गरीब देशांना मदत करणारी परकीय मदत. ठीक आहे, काय अर्थ होतो ट्रिकल डाऊन इफेक्ट म्हणजे? As a correct answer आहे ऑप्शन बी, ग्रोथ बेनिफिट रिचिंग द लोअर इन्कम ग्रुप्स ओव्हर द टाइम. ठीक आहे, ऑप्शन बी मराठीमध्ये विकासाचा लाभ कालांतराने अल्प उत्पन्न गटापर्यंत पोहोचतो. अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला माहितीये की काही वेल्दी लोक आहेत, काही खूपच पुअर लोक आहेत. तर याच्यामध्ये जी कन्सेप्ट आहे ट्रिकल डाऊन इफेक्ट, ती अशी सांगते की जेव्हा रिच पीपल असतात, हे लोक जेव्हा लक्झरी गुड्स वरती जेव्हा काही रक्कम किंवा अमाऊंट खर्च करतात, तर ती रक्कम कोणाला मिळते? पुअर लोकांना मिळते. कसं? पुअर लोक एक काहीतरी मास्टरपीस बनवतात आणि त्या मास्टरपीसला हे रिच लोक पैसे देऊन खरेदी करतात आणि ते पैसे आपोआप पुअर लोकांकडे जातात. म्हणजे ह्यांचा जो पैसा आहे तो इकडे जेव्हा जातो तर त्याला आपण ट्रिकल डाऊन इफेक्ट इकॉनॉमिक्स मध्ये होतो. ठीक आहे, तर यालाच इकॉनॉमिक्स मध्ये आर्थिक विकासातील ट्रिकल डाऊन म्हणजे हा जो विकास आहे, लोकांकडून, मोठ्या रिच पीपल कडून काही पुअर लोकांना पैसे मिळणं, हा एक इफेक्ट आहे जो अर्थशास्त्राच्या किंवा आर्थिक विकासामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, विच इज पॉझिटिव्ह. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. ऍडम स्मिथ इज रिगार्डेड ऍज द फादर ऑफ. ऍडम स्मिथला वडील म्हटले जातं कोणत्या थेअरीज? आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये आपण बऱ्याच थेअरी बघितलेल्या आहेत, त्या थेअरींपैकी कोणत्या थेअरीना ऍडम स्मिथ याच्यामध्ये येतात? ऑप्शन ए, केन्सियन इकॉनॉमिक्स, क्लासिकल इकॉनॉमिक थेअरी, मॉडर्न इकॉनॉमिक थेअरी, मार्क्सियन इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे सोलो मॉडेल आहे, हेराडोमेन मॉडेल आहे, तर मॉडर्न इकॉनॉमिक थेअरी मध्ये येतात. क्लासिकल मध्ये आपण कुठले कुठले बघितले? रुस्तो मॉडेल बघितलं आहे, त्याच्यानंतर मार्क्सियन मॉडेल तर आपण ऑलरेडी वेगळं बघितलेलं आहे. क्लासिकल इकॉनॉमिक्स मध्ये ऍडम स्मिथ, रुस्तो मॉडेल, त्याच्यानंतर शुम्पीटर थेअरी, दीज ऑल आर क्लासिकल इकॉनॉमिक थेअरी. तर आता बोलता बोलता मी आन्सर सांगितले. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, क्लासिकल इकॉनॉमिक थेअरी. ठीक आहे, काय आहे? क्लासिकल इकॉनॉमिक थेअरी. शास्त्रीय आर्थिक सिद्धांताचे वडील ऍडम स्मिथ यांना म्हणतात फादर ऑफ द क्लासिकल इकॉनॉमिक थेअरी, ऍडम स्मिथ. ठीक आहे, लक्षात राहील, समजलंय सगळ्यांना? ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. द बिग पुश थेअरी एम्फसाइज. बिग पुश थेअरी कशावरती जोर देते किंवा नेमकं दिलेल्या ऑप्शन्स पैकी काय बिग पुश थेअरीशी रिलेटेड आहे? ऑप्शन ए, incremental changes in investment, coordinate investment in various sectors, reducing income inequality, focuses on foreign trade. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कोऑर्डिनेटेड इन्व्हेस्टमेंट इन व्हेरियस सेक्टर्स. आता बिग पुश थेअरी
थोडक्यात काय सांगते आपल्याला की गव्हर्नमेंटने किंवा त्या कंट्री मधल्या प्रत्येक जे कोणी हेड असतील किंवा जे कोणी त्याच्यामध्ये काम करतायत त्या व्यक्तीने वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करावी. जसं की गव्हर्नमेंटनी प्रत्येक कंट्रीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वरती इन्व्हेस्टमेंट करावी, एज्युकेशन वरती इन्व्हेस्टमेंट करावी, हेल्थ केअर वरती इन्व्हेस्टमेंट करावी. त्यातून भरपूर आउटपुट येईल, ज्याच्यातून कॅपिटल अक्युमुलेशन होईल, लोकांना जॉब्स प्रोव्हाइड होतील आणि आपण आपोआपच मग इकॉनॉमिक ग्रोथ किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इथे होईल. सो अशा पद्धतीने जेव्हा आपण म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट जी इकॉनॉमीला पुश देईल त्याला आपण बिग पुश थेअरी असं आपण म्हणतो. द बिग पुश थेअरी is a development economics model that suggests the country can experience rapid economic growth by making large investment, okay, in key sectors. वेगवेगळे सेक्टर्स असू गव्हर्नमेंटचे, इन्फ्रास्ट्रक्चर वाले, एज्युकेशन किंवा हेल्थ केअर वाले. ओके, सो यांच्या या वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये यांनी काय करायचे आहे, मदत करायची असं सांगितलेलं आहे. ओके, ऑप्शन बी. The next question, Rustow's model of economic growth includes how many stages? ओके, सो रुस्तोच्या आर्थिक वाढीच्या मॉडेलमध्ये किती टप्पे समाविष्ट आहेत किंवा कोणते कोणते टप्पे समाविष्ट, कोणते कोणते विचारले नाहीयेत, किती टप्पे फक्त विचारलेले आहेत. ऑप्शन्स आहेत 3, 5, 4, 6. व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 5 स्टेजेस मध्ये रुस्तो यांनी ग्रोथ मॉडेल मांडलेलं आहे. ज्यामध्ये फर्स्ट आहे ती आहे ट्रेडिशनल सोसायटी. ट्रेडिशनल याच्यामध्ये जे काय सबस्टन्सेस असेल, बार्टर सिस्टीम असेल, ऍग्रिकल्चरल असेल, ही जी ग्रोथ आहे ती याच्यामध्ये होते. ठीक आहे, ट्रेडिशनल सोसायटीमध्ये ही ग्रोथ होताना दिसते. जसं मार्क्सियन थेरीमध्ये आपण हिस्टोरिकल पासून पूर्ण मॉडर्न सोसायटी पर्यंत बघितलं, तसं रुस्तो यांच्या मॉडेलमध्ये पण ग्रोथचे 5 स्टेज आहे. ज्याच्यामध्ये पहिलं आहे ट्रेडिशनल सोसायटी, म्हणजे सांस्कृतिक समाज असं आपण म्हणू शकतो. सेकंड स्टेजला येतो आपण ट्रान्झिशनल स्टेज. ठीक आहे, सेकंड स्टेजला काय नाव दिलेलं आहे रुस्तो यांनी? ट्रान्झिशनल. ठीक आहे, ट्रान्झिशनल. नोट करून ठेवा, तुमच्याकडे काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला शेवटी विचारू शकता. ट्रान्झिशनल स्टेज जी डिपेंडेंट आहे सोशल ऍप्रिसिएशन, म्हणजे त्याच्यामध्ये किती लोकांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, कुठले कुठले स्टेजेस त्यांच्यासाठी, म्हणजे कुठल्या स्टेजेस वरती त्यांनी आपल्या स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेशलायझेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा किती उपलब्ध झालेल्या आहेत लोकांना डेव्हलप होण्यासाठी, ते ह्या स्टेजमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि ह्या स्टेजमध्ये त्या जर गोष्टी दिसल्या तर ऑब्व्हियसली एका ग्रोथ होण्याच्या मार्गावरती एक इकॉनॉमी आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेज जी रुस्तो मॉडेल यांनी मध्ये सांगितलेलं आहे रुस्तो यांनी, ती म्हणजे टेक ऑफ. टेक ऑफ काय असतं तर ते सब अर्बन इकॉनॉमी मध्ये आपल्याला दिसून येतं. सब अर्बन म्हणजे जी शहरी भाग असतो, जिथं पूर्ण शहरी तर नसतो पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तिथे अवेलेबल होत असतात. मग जसं की इंडस्ट्री असेल, जिथे जॉब प्रोव्हाइड होऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट मध्ये वाढ होताना आपल्याला दिसते या स्टेजमध्ये. त्याच्यानंतर वेगवेगळे पॉलिटिकल चेंजेस होत असतात. नवीन छोटे छोटे रिजनल ज्या ग्रोथ होतात त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ही आहे टेक ऑफ स्टेज, कशाची? रुस्तो ग्रोथ मॉडेल मधली. मग चौथी स्टेज कोणती आहे? याच्या पुढे जाईन ड्राईव्ह टू मॅच्युरिटी. टेक ऑफ झालं तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, पायाभूत सुविधा सगळ्या मिळाल्या, जॉब सगळ्यांना मिळतोय, त्यांची राहणीमान जे आहे ते बऱ्यापैकी वाढतंय. मग त्याच्यानंतर ड्राईव्ह टू मॅच्युरिटी फोर्थ स्टेज मध्ये येतं, ज्याच्यामध्ये मग नवीन नवीन आयडियाज म्हणजे इनोव्हेशन्स येतात. त्याच्यानंतर इम्पोर्ट, इन्व्हेस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतात. जेवढ्या काही ते तिसऱ्या स्टेजमध्ये होतात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणावर इथे आपल्याला होताना दिसतात चौथ्या स्टेजवर. मग पाचवी स्टेज काय आहे तर हाय मास कन्झम्पशन. ठीक आहे, हाय मास कन्झम्पशन. ओके, हाय मास कन्झम्पशन मध्ये काय होतं मग इथे ड्युरेबल गुड्स किंवा सर्व्हिस सेक्टर्स इथे जास्त मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतात. म्हणजे कसं, आता बघा पहिल्या याच्यामध्ये काय होतं, व्यक्ती काय करत होता? शेती करत होता, स्वतः कमवत होता, स्वतःच कोथिंबीर उगवत होता, स्वतःच खात होता. तिसऱ्या याच्यामध्ये काय झालं, हे जी कोथिंबीर आहे तो उगवून दुसऱ्या लोकांना देण्याची स्टेज तिथे झाली. तिसऱ्या याच्यामध्ये काय झालं, एखादा मोठा सावकार आला, तो म्हटला तू मला कोथिंबीर उगवून दे आणि मग मी त्याचे तुला पैसे देईल आणि तू मला त्याचा व्यापार करायला दे. तिसऱ्या स्टेजमध्ये व्यापाराची
गोष्ट आली, तिथे इन्व्हेस्टमेंट, बाजार ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या आणि तिथे कोथिंबीरची विक्री व्हायला लागली. 5व्या स्टेपमध्ये काय झालं, मोठ्या इंटरनॅशनल लेवलला कोथिंबीरचा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कोथिंबीर वडी असेल किंवा कोथिंबीरचे आणखीन काही युजेस असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट, नवीन आयडिया येऊन त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने विकण्याच्या गोष्टी तिथे निर्माण झाल्या ऑनलाईन वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5व्या स्टेजला मग ब्लिंकिट वरती तुम्हाला इझिली कोथिंबीर अवेलेबल व्हायला लागली. ठीक आहे. म्हणजे सर्व्हिस तिथे तुम्ही त्याची द्यायला लागले. ठीक आहे. कोथिंबीरची सर्व्हिस देता देता त्याच्यामध्ये जे काही डायरेक्ट कोथिंबीरसाठी ज्या गोष्टी आहेत, सर्व्हिसेस डायरेक्ट तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करता आल्या. तर ह्या 5 स्टेजेस मधून इकॉनॉमिक ग्रोथ होताना आपल्याला रुस्तो यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या रुस्तोज ग्रोथ मॉडेल म्हणून. ठीक आहे. सो दिस इज 5 स्टेजेस ऑफ रुस्तोज ग्रोथ मॉडेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिपेंडन्सी थेअरी सजेस्ट दॅट डेव्हलपिंग नेशन्स आर. अवलंबित्व सिद्धांत असे सूचित करतो की विकसनशील राष्ट्रे खालीलप्रमाणे आहेत. कसे आहेत? ऑप्शन ए, एक्सप्लॉइटेड बाय डेव्हलप्ड कंट्रीज, डिपेंडेंट ऑन नॅचरल रिसोर्सेस, इंडिपेंडेंट ऑफ एक्सटर्नल एड, सेल्फ सफिशियंट. कसे आहेत? डिपेंडन्सी थेअरी. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, एक्सप्लोटेड बाय द डेव्हलप्ड कंट्रीज. आता डिपेंडन्सी थेअरीज काय असतं की एखादा देश दुसऱ्या कंट्रीज वरती डिपेंड्स असू शकतो किंवा प्रत्येकाचा रोल जो आहे तो वेगवेगळा असू शकतो. चीप लेबर म्हणजे मार्केट, आता जसं समजून घ्या की जर युएसए मध्ये एखादा डेव्हलपर किंवा इथून आपला जर कामगार लागत असेल इंडियामधून, चीप पेमेंट वरती त्याला काय करावं लागतं, काम करावं लागतं. तर ऑब्व्हियसली एखादा म्हणजे डेव्हलप कंट्री जी आहे ती डिपेंड तर आहे आपल्यावरती, पण आपलं जास्त डिपेंडन्सी त्या देशावरती आहे. म्हणून इथे काय म्हटलं जातं की डेव्हलप कंट्रीद्वारे हे काय केले जातात, शोषण केलं जातं. ठीक आहे. जसं की आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये जॉब जर कमी आहे तर या जॉबचा कमी असल्याचा फायदा बाहेरचे देश घेतात. कमी पैशांवरती आपल्या देशातल्या लोकांकडून काम करून घेतलं जातं, विच इज मोर एक्सपेन्सिव्ह, पण ते चीप रेटमध्ये करून घेतलं जातं. तर हे डिपेंडन्सी थेअरी आपल्याला सांगते की हे नेशन्स, डेव्हलप कंट्रीज जे आहेत त्यांच्याकडून काम करून घेतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शुम्पीटर्स थेअरी एम्फसाइजेस. शुम्पीटरचा सिद्धांत कशावरती जोर देतो? ऑप्शन ए, रोल ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज, इम्पॉर्टन्स ऑफ टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन्स अँड एंटरप्रेन्योरशिप, पॉप्युलेशन ग्रोथ. ठीक आहे. सरकारी धोरणांची भूमिका, तंत्रज्ञानाचे महत्व, नाविन्य आणि उद्योजकता, लोकसंख्या वाढ. यापैकी कशावरती भर दिलेला आहे? शुम्पीटरच्या सिद्धांतनी जो ग्रोथ मॉडेल दाखवतो आपल्याला. ओके, सो याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे नाविन्य किंवा नवसंकल्पना आणि उद्योजकता या दोन गोष्टीवरती शुम्पीटर यांनी काय दिलेलं आहे, जास्त महत्व दिलेलं आहे. डिटेलमध्ये ही थेअरी आपण सेशन मध्ये बघितलेली आहे. ज्यांनी मिस केलेले आहे ते लास्ट सेशन जे आहे ते बघू शकता, त्याच्यामध्ये मी पूर्ण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप. द नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू लुईस मॉडेल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अक्युअर्स थ्रू. लुईस मॉडेल नुसार आर्थिक विकास कशाद्वारे होऊ शकतो? ऑप्शन ए, गव्हर्नमेंट प्लॅनिंग, rural and urban labor transfer, increase in foreign trade, population control. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रुरल टू अर्बन लेबर ट्रान्सफर. या बेसिसवरती लुईस मॉडेल काय करतात, काम करतात किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याच्यावरती डिपेंड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बिकॉज त्यांचं असं म्हणणं आहे, जे लोक ट्रेडिशनल सेक्टरमध्ये काम करतात, जसे ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करतात, त्यांना पुढे नेऊन जर इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये जर पुढे त्यांना नेलं तर ऑब्व्हियसली त्या इकॉनॉमीची काय होईल, डेव्हलपमेंट होईल. सो बेसिकली प्रत्येक इकॉनॉमिस्टने जसं त्यांच्या त्यांच्या मॉडेलमध्ये एका एका गोष्टीवरती फोकस केलाय, तसंच लुईस यांनी त्यांच्या मॉडेलमध्ये रुरल टू अर्बन लेबर ट्रान्सफर, मोस्टली लेबर ट्रान्सफर वरती त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. ट्रेडिशनल सेक्टर मधून मॉडर्न सेक्टर मध्ये त्यांनी काय करावं, प्रवेश करावा, तेव्हा त्यांची वाढ होईल किंवा इकॉनॉमी ग्रोथ होईल. ठीक आहे.
इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे त्यांचे वेज रेट वाढतील जर ते मॉडर्न सेक्टरमध्ये गेले तर. आणि मोस्टली बघा आता ट्रेडिशनल पद्धतीने शेती करणं आणि मॉडर्न पद्धतीने शेती करणं याच्यामध्ये नक्कीच डिफरन्स आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. तर या मॉडेलमध्ये कसं होतं, जर तुमचं कन्झम्पशन वाढलं तर तुम्ही रुरल मधून अर्बन मध्ये गेले, तुमचं कन्झम्पशन वाढलं, इन्व्हेस्टमेंट वाढली आणि पर्यायाने स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा वाढलं, जे इकॉनॉमीची ग्रोथ साठी काय आहे, कारणीभूत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लुईस मॉडेल जे आहे इकॉनॉमिक ग्रोथचं ते काम करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे गुन्नर मिड्रियल मार्डियल इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ. गुन्नर मिर्डिल यांनी संकल्पना मांडली. कोणती? ऑप्शन ए सर्क्युलर कॉझेशन, ट्रिकल डाउन इफेक्ट, बॅलन्स ग्रोथ, डिपेंडन्सी थिअरी. ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सर्क्युलर कॉझेशन. ठीक आहे. सर्क्युलर कॉझेशन यांनी, आता हे एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये सर्क्युलर कॉझेशन म्हणजे वर्तुळाकार कार्यकरण हे जे कन्सेप्ट दिलेले आहे ते कोणी दिलेले आहे, हा एक प्रश्न याच्यावरती तयार होतो. याच्यामध्ये आपल्याला सांगते की काय सर्क्युलर कॉझेशन मध्ये नेमकं काय सांगितलं जातं, तर एखादी इन्स्टिट्यूशन्स असेल ती कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये बदल घडवून दाखवते, हा सर्क्युलर कॉझेशन इफेक्ट इथे आपल्याला दिसतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बॅलन्स ग्रोथ थेअरी सजेस्ट, संतुलित विकास सिद्धांत काय सूचित करतो? ऑप्शन ए इन्व्हेस्टमेंट इन वन सेक्टर, सिम्युलेटिव्हनेस इन्व्हेस्टमेंट अक्रॉस सेक्टर्स, फोकस ऑन ऍग्रिकल्चरल ग्रोथ, फॉरेन एड डिपेंडन्सीज. संतुलित विकास काय सांगतो? ओके, काय आन्सर असेल याचं? हो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सिम्युलेटेनियस इन्व्हेस्टमेंट अक्रॉस सेक्टर्स. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये एकाच वेळी गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे एकाच ठिकाणी जर गुंतवणूक केली, ती जर वेस्ट गेली तर पूर्णपणे आपले पैसे किंवा जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाया जाऊ नये, यासाठी बॅलन्स ग्रोथ करण्यासाठी सगळीकडे समान किंवा सगळीकडे थोडी थोडी ग्रोथ इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, हे आपल्याला बॅलन्स ग्रोथ थिअरी मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. मल्टिपल इंडस्ट्रीज मध्ये गव्हर्नमेंटनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, बॅलन्स पद्धतीने सगळीकडून इन्कम व्हायला पाहिजे. मार्केट साईज जी आहे ती कशी असली पाहिजे, मोठी, म्हणजे एनलार्ज केली पाहिजे आपण. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन याच्यामध्ये असायला पाहिजे, कारण इन्व्हेस्टमेंट करताय तर गव्हर्नमेंट करते असं आपण इथे कन्सिडर करतोय. ओके. आणि या थेअरीला कोणी कोणी सपोर्ट केलेला आहे, बॅलन्स ग्रोथ थेअरीला? तर रॅग्नर नक्स, आर्थर लेस, रेजिस्टंट रोडान अँड ॲलन यंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन, अमर्त्य सेन्स अप्रोच टू द डेव्हलपमेंट फोकसेस ऑन. अमर्त्य सेन हे पण इकॉनॉमिस्ट आहे. आता म्हणजे जे नवीन इकॉनॉमिस्ट सध्याचे जे यंगेस्ट अलीकडच्या इकॉनॉमिस्ट मध्ये हे अमर्त्य सेन एक इकॉनॉमिस्ट आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार डेव्हलपमेंट वरती, म्हणजे कोणत्या गोष्टीवरती त्यांनी डेव्हलपमेंटला फोकस केलेला आहे, इंडस्ट्रियल ग्रोथ, कॅपॅबिलिटीज अँड फ्रीडम्स, कॅपिटल अक्युमुलेशन अँड गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. तर याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॅपॅबिलिटीज अँड फ्रीडम्स. एक क्षमता आणि स्वातंत्र्य, की इकॉनॉमीला किती, म्हणजे ग्रोथ होण्यासाठी किती स्वातंत्र्य आहे, इकॉनॉमीची किती स्वतंत्रता आहे, याच्यावरती डेव्हलपमेंट डिपेंड असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन अँड टुडेज लास्ट क्वेश्चन इज, हॅरोल्ड डोमर मॉडेल अज्युम्स. हॅरोल्ड डोमर मॉडेलची गृहीतक काय आहेत? तर याच्यामध्ये ऑप्शन आहे कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल, व्हेरिएबल सेव्हिंग रेट, पॉप्युलेशन ग्रोथ एज अ फॅक्टर, रोल ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सॉरी ए, कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल. म्हणजे याच्यामध्ये जो परतावा आहे, स्केल मध्ये कॅपिटल आउटपुट रेशिओ असतो, बरोबर आहे.
म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट केली आणि किती आउटपुट मिळतंय, हे जे रिटर्न आहे, कॉन्स्टंट रिटर्न, ते सेम असणार आहे. जेवढं तुम्ही कॅपिटल लावताय तेवढं तुम्हाला आउटपुट मिळतंय. या बेसिसवरती हेरोड डोमर यांनी काय केलेलं आहे, डेव्हलपमेंट थेअरी किंवा ह्या मॉडेलमध्ये त्यांनी हे सांगितलंय की हेरोड डोमर मॉडेलमध्ये कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल त्यांनी अज्युम केलेलं आहे. जेवढं तुम्ही ओतणार आहात तेवढं तुम्हाला बाहेर मिळणार आहे. ठीक आहे, आउटपुट. ओके, दॅट्स इट. दॅट वॉज अ लास्ट क्वेश्चन. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील किंवा याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन असेल तर आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये तुम्ही याच्यावरती काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. नोट डाऊन करून ठेवा तुम्हाला कुठला प्रश्न राहिलेला आहे किंवा कुठला कन्फ्युजिंग क्वेश्चन वाटलाय तो. त्याच्यातनं जे नेक्स्ट सेशन होईल आपलं, त्या सेशनमध्ये आपण त्याला क्लिअर करूयात. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर टुडेज सेशन एव्हरीवन. हॅव अ गुड नाईट. ऑल द बेस्ट.